नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 8th सायन्समधला आपला जो सध्या टॉपिक चालू आहे त्याचं नाव आहे कंपोजिशन ऑफ मॅटर. ऑलरेडी एक लेक्चर घेतलेला आहे ज्यामध्ये आपण एलिमेंट काय असतात किंवा कंपाऊंड काय असतात याबद्दल जाणून घेतलेलं आहे. त्यासोबतच त्या ठिकाणी फिजिकल स्टेटच्या आधारावर मॅटरच्या वेगवेगळे 3 प्रकार पाहिलेले येतं, त्याच्या स्टेट्स पाहिलेले येतात. फॉर एक्झाम्पल सॉलिड, लिक्विड आणि गॅस. केमिकलच्या आधारावर, केमिकल प्रॉपर्टीच्या आधारावर देखील आपण त्याचे प्रकार पाहिलेले येतं. आणि त्यापैकीच या ठिकाणी या सेकंड लेक्चरमध्ये आपल्याला सुरुवात करायची मिक्सचर या घटकापासून. काय पाहायचं बरं? मिक्सचर. ह्या मिक्सचरला मराठीमध्ये मिश्रण म्हटलं जातं. मग तुम्ही म्हणाल की सर कंपाऊंडमध्ये देखील एलिमेंटचं एक प्रकारचं मिक्सचरच असतं ना? येस, बरोबर आहे. पण मित्रांनो, कंपाऊंडमध्ये जे मॉलिक्युल्स असतात तर त्यांच्यामध्ये एलिमेंट हे जे काही असतात तर ते फिक्स प्रपोर्शनमध्ये असतात. फॉर एक्झाम्पल आपण वॉटरचं उदाहरण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. त्याच्यामध्ये हायड्रोजनचे 2 आयटम असतात तर ऑक्सिजनचा 1 आहे. समजा मिथेन जर घेतला आपण, मिथेन ॲज अ गॅस, तर मित्रांनो त्याच्यामध्ये कार्बनचा 1 अणू आहे आणि हायड्रोजनचे 4 आहेत. मिक्सचरचं तसं नसतं. मिक्सचरमध्ये त्या ठिकाणी एलिमेंट किंवा कंपाऊंड जे आहेत तर ते एकमेकांमध्ये मिसळल्या जातात आणि सर्वात महत्त्वाचं त्यांचं प्रपोर्शन फिक्स नसतं. त्यांचं प्रपोर्शन फिक्स नसतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ते एकमेकांशी बॉन्ड बनवत नाहीत. म्हणजे या ठिकाणी समजा मी 2 सॉलिडचं मिक्सचर बनवलं, सॉलिड प्लस सॉलिड असंही मिक्सचर बनवता येतं मेल्ट करून. फॉर एक्झाम्पल ह्याचंच एक उदाहरण म्हटलं तर ब्रास आहे. बघा, ब्रास नावाचं तुम्हाला मेटल माहीत असेल. हे खरं तर मिक्सचर आहे. कशाचं बरं? झिंक प्लस कॉपर. आता जेव्हा मी झिंक आणि कॉपर या पद्धतीचं हे मिक्सचर बनवतोय त्याला ब्रास म्हटलं जातं. पण यामध्ये झिंक आणि कॉपर एकमेकांशी बॉन्ड बनवत नाहीयेत. ते वेगळे करता येऊ शकतात. किंवा अगदी त्या ठिकाणी जे काही गोल्ड आपण म्हणतो ना, ज्या गोल्ड विषयी, तर त्या गोल्डमध्ये देखील कॉपर काही प्रमाणामध्ये असतं. म्हणजे ते एक प्रकारचं मिक्सचरच आहे मित्रांनो. म्हणजे 2 महत्त्वाच्या गोष्टी इथं पाहिल्या आपण. फिक्स प्रपोर्शन नसतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ते एकमेकांमध्ये बॉन्ड बनवत नाहीत. वेन 2 or more elements or compounds which do not react chemically, केमिकली म्हणजे ते रिॲक्ट होत नाहीत, म्हणजे बॉन्ड बनवत नाहीत, विथ इच अदर आर मिक्स्ड इन एनी प्रपोर्शन. ठीक आहे, तेव्हा या ठिकाणी मिक्सचर बनत असतं. याचे काही वैशिष्ट्ये जर पाहायचे असतील तर साहजिकच ह्याच्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंट किंवा कंपाऊंड मिसळलेले असतात. ॲटम्स और मॉलिक्युल्स ऑफ अ मिक्सचर आर ऑफ 2 or more टाइप्स. अगदी बरोबर आहे. द कॉन्स्टिट्युएंट मॉलिक्युल्स ऑफ मिक्सचर आर डिफरंट फ्रॉम इच अदर अँड आर नॉट जॉईंड बाय केमिकल बॉन्ड्स. हे देखील ऑलरेडी पाहिलेलं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काय बरं? हे केमिकल बॉन्ड्स बनवत नाही, त्यामुळं त्यांचं प्रपोर्शन वगैरे देखील फिक्स असण्याचा त्या ठिकाणी प्रश्नच नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, कंपाऊंडच्या बाबत जर पाहिलं तर कंपाऊंडमध्ये त्याचे जे काही कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स असतात तर त्यापेक्षा कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज वेगळ्या असतात. मिक्सचरमध्ये तसं नसतं. आता मी समजा वॉटर घेतलं आणि शुगर घेतली, साखर घेतली. ती साखर वॉटरमध्ये मी टाकली. साखर हळूहळू विरघळणार. ठीक आहे, ती दिसणार नाही पण ती त्या पाण्यामध्ये आहे. हे एक प्रकारचं मिक्सचर झालं. शुगर ही एक कार्बोहायड्रेट आहे, वॉटर हे एक वेगळं कंपाऊंड आहे. अशा वेळेस या दोघांचं जेव्हा मिक्सचर बनणार ना मित्रांनो, तर त्या मिक्सचरमध्ये शुगरच्या प्रॉपर्टीज राहणार का नाही? निश्चित राहणार. हे शुगर टाकलेलं पाणी गोड लागणार. कंपाऊंडच्या बाबत तसं नव्हतं. बघा, मी तुम्हाला वॉटरचं उदाहरण सांगितलं होतं. हायड्रोजनच्या प्रॉपर्टीज आणि ऑक्सिजनच्या प्रॉपर्टीज या आगीला मदत करतात, पण वॉटर मात्र आग विझवण्याचं काम करतं. सोडियम क्लोराईडचं देखील तसंच आहे. सोडियम जे आहे तर ते इन्फ्लेमेबल आहे. क्लोरीन जे आहे तर ते बऱ्यापैकी विषारी असतं. पण सोडियम क्लोराईड म्हणजेच मीठ आपण दररोज खाण्यामध्ये वापरतो. कळलं का? म्हणजे त्याचे कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स जे आहेत तर त्यांच्या प्रॉपर्टीपेक्षा कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज या वेगळ्या असतात. मिक्सचरचं तसं नसतं. द प्रपोर्शन, हे प्रपोर्शन बद्दल पाहिलं. द प्रॉपर्टीज ऑफ कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्सेस आर रिटेन्ड इन द मिक्सचर. अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे. तुम्ही ज्या ज्या पदार्थांचं मिक्सचर करतायत ना, तर त्या मिक्सचरमध्ये त्याच्या घटक पदार्थांच्या प्रॉपर्टी तशाच राहतात. उदाहरणार्थ तुम्ही भेळ बनवली, एक मिक्सचर आहे समजा, त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे पदार्थ टाकले, लिंबू टाकलं, त्या लिंबाचा आंबटपणा भेळेमध्ये राहणार. दुसरी जे काही समजा त्याच्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी मिरची टाकली तर मिरचीचा तिखटपणा देखील त्या भेळेमध्ये येणार. लक्षात आलं? तर हे मिक्सचरचं वैशिष्ट्य आहे. मिल्क जे काही आपण या ठिकाणी पाहतो तर हे देखील एक मिक्सचर आहे मित्रांनो. कशा कशाचं मिक्सचर आहे? तर मिल्कमध्ये वॉटर आहे, मेनली वॉटर असतं. त्यासोबत लॅक्टोज आहे. लॅक्टोज इज अ टाईप ऑफ कार्बोहायड्रेट. त्याच्यानंतर फॅट्स असतात, बरोबर आहे. त्यासोबत प्रोटीन्स असतात आणि इतर काही नॅचरल सबस्टन्सेस देखील असतात. बरं,
सगळेच मिल्क जे काही आहे तर हे सारखेच आहेत का? बिलकुल नाही. जसं की त्या ठिकाणी काही प्युअर मिल्क असतं तर काही भेसळ केलेलं देखील मिल्क असतं, जे की आपल्याला शहरांमध्ये भेटतं ना, तर त्याच्यामध्ये काही भेसळ केलेली असते, जास्तीत जास्त पाणी टाकलेलं असतं किंवा अगदी काही विचित्र गोष्टींची देखील भेसळ केलेली असू शकते. असो, पण तरी देखील आपण त्याला मिल्क म्हणतो, दूधच म्हणतो. ठीक आहे. मग आता यावेळेस जर पाहायचं झालं तर ह्यांचं प्रपोर्शन जे आहे तर हे डिफरंट असू शकतं. दी प्रपोर्शन ऑफ फॅट, अगदी आयडियल मिल्कमध्ये देखील ते मिल्क कशाचं आहे याच्यानुसार कॉन्स्टिट्युएंट बदलतात. जसं की म्हशीच्या दुधामध्ये फॅटचं प्रमाण 6 ते 9% असतं. या उलट गाईच्या दुधामध्ये मात्र फॅटचं प्रमाण थोडंसं कमी असतं, ते जवळपास 3 ते 5% असतं. वॉटरचं प्रमाण देखील या ठिकाणी आपल्याला या मिल्कमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळतं आणि म्हणूनच मिल्क हे लिक्विड फॉर्ममध्ये असतं. जर विचारलं की ब्लड किंवा मिल्क हे लिक्विड फॉर्ममध्ये का? अरे कारण त्याच्या मोस्ट ऑफ द कंटेंट जो काही आहे किंवा जो काही पार्ट आहे तर तो वॉटरचाच आहे, त्यामुळे ते लिक्विड फॉर्ममध्ये येतं. आता मिल्क हे थोडंसं गोड लागतं बघा. त्याचं कारण त्याच्यामध्ये असणारं लॅक्टोज. ठीक आहे, लॅक्टोज हे कार्बोहायड्रेट आहे आणि कार्बोहायड्रेट हे चवीनं गोड असतात. इन अदर वर्ड्स, द प्रॉपर्टीज ऑफ कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्सेस आर रिटेन्ड इन मिल्क. म्हणजे जो दुधाचा गोडवा आहे तर तो त्याच्यातल्या लॅक्टोजमुळे आहे. त्याच्यामधलं जे काही स्निग्धता आहे तर ती त्याच्यातल्या फॅटमुळे आहे. त्याची जी काही फ्लुइडिटी आहे ती द्रव स्वरूपामध्ये आहे. इट इज ड्यू टू दी वॉटर कंटेंट. म्हणजे त्या प्रत्येकाचे गुणधर्म त्या मिल्कमध्ये आपल्याला दिसतात, रिफ्लेक्ट होतात. त्याच्यानंतर टाईप ऑफ मिक्सचर्स पाहूया. याची प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे होमोजिनियस मिक्सचर आणि दुसरा प्रकार आहे हेट्रोजिनियस मिक्सचर. होमो म्हणजे एकसंध, एकरूप झालेलं. म्हणजे एकंदर या मिक्सचरमध्ये जे काही घटक आपण टाकलेले आहेत ते सगळे एकरूप झालेले आहेत. हां, त्यांच्या वैयक्तिक प्रॉपर्टीज त्यांनी रिटेन केलेल्या आहेत, पण तरी देखील वरतून पाहताना त्यांचं स्वतंत्र असं अस्तित्व दिसत नाही. याचा अर्थ त्यांना वेगळं करता येत नाही का? वेगळं करता येतं, पण सध्याच्या कंडिशनला तरी ते मिक्स झालेले येतं. वेन ऑल द कंपोनंट्स ऑफ ए मिक्सचर फॉर्म वन फेज, ते सगळे एकाच फेजमध्ये आलेले येतं. याला होमोजिनियस मिक्सचर म्हटलं जातं. याची उदाहरणं जर कोणते सांगायची असतील तर पाणी घेतलं आणि साखर घेतली, पाण्यामध्ये साखर टाकली, साखर हळूहळू विरघळणार. तुम्हाला आता त्यात साखर आहे वरतून लक्षात देखील येणार नाही, इतकं ते एकरूप झालेलं आहे. याचा अर्थ त्यात साखर जी काही मिसळलेली ती तुम्हाला वेगळी करता येणार नाही का? करता येईल ना. त्या पाण्याला उष्णता द्यायची, साखर तळाला राहणार, बाकीच्या पाण्याचं वेपरायझेशन होणार. लक्षात आलं? तर इथं या ठिकाणी याचं एक्झाम्पल जर म्हटलं तर सोल्युशन ऑफ ब्ल्यू व्हिट्रिऑल इन वॉटर, सोल्युशन ऑफ शुगर इन वॉटर, पाण्यामध्ये साखर टाकणं. हेटेरोजिनियसचं मात्र तसं नसतं. हे मिक्सचर जे काही आहे ना तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे फेजेस तुम्हाला पाहायला भेटतात. उदाहरणार्थ मी पाणी घेतलं, पाण्यामध्ये दगड टाकले किंवा वाळू टाकली. आता हे मिक्सचर एकरूप आहे का? नाही. सरळ सरळ कळतं पाणी आहे आणि त्याच्यामध्ये सॉलिड स्टेटमध्ये असणारे त्या ठिकाणी स्टोन्स आहेत. किंवा मी पाणी घेतलं, पाण्यामध्ये ऑइल टाकलं, काय होणार रे? हे हेट्रोजिनियस मिक्सचर आहे. कारण ते पाणी आणि ऑइल एकमेकांमध्ये मिसळणार नाहीत, ते मिक्स होणार नाहीत व्यवस्थित. ते वेगवेगळ्या फेजेसमध्ये किंवा वेगवेगळ्या लेवलला त्याचं स्वतंत्र अस्तित्व ठेवणार आहे. ते ऑइल जे आहे तर ते पाण्यावर तरंगणार. हेच हेट्रोजिनियस मिक्सचरचं वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी दिस मिक्सचर आर डिस्ट्रीब्युटेड इन टू और मोर फेजेस. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे वेगवेगळ्या फेजेसमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. फॉर एक्झाम्पल ऑइल अँड वॉटरचं मिक्सचर किंवा सँड अँड वॉटरचं मिक्सचर. आता आपण या ठिकाणी सोल्युशनबद्दल पाहूया. सोल्युशन हे देखील एक मिक्सचरच आहे. त्याला अगदी मराठीमध्ये जर म्हटलं तर याला द्रावण म्हणतात. आणि हे द्रावण जे काही आहे म्हणजे सोल्युशन हे सोल्यूट आणि सॉल्व्हंट पासून बनलेलं असतं. सोल्यूट आणि सॉल्व्हंट हे एकमेकांमध्ये मिक्स होत असतात आणि त्याच्यापासून सोल्युशन बनतं. वैशिष्ट्य असं आहे की याच्यात सॉल्व्हंट कोणतं आणि सोल्यूट कोणतं हे ठरवायचं कसं? तर सॉल्व्हंटचं प्रमाण हे जास्त असतं, अधिक प्रमाणामध्ये असतं सॉल्व्हंट, आणि सोल्यूट हे कमी प्रमाणामध्ये असतं. ठीक आहे, सॉल्व्हंट हे जास्त प्रमाणात असतं, सोल्यूट हे सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह होत असतं. सोल्यूट हे सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह होत असतं. याचं अगदी साधं सोपं जर एक्झाम्पल जर म्हटलं तर वॉटर आणि शुगर. ह्याच्यात वॉटर काय रे? सॉल्व्हंट आहे, कारण ते जास्त प्रमाणात आहे. शुगर कमी प्रमाणात, आणि शुगर ॲज अ सोल्यूट वॉटर या सॉल्व्हंटमध्ये मिक्स व्हायली. आलं लक्षात? तर सोल्युशन म्हणजे काय? इट इज अ होमोजिनियस मिक्सचर. हे होमोजिनियस असतं ऑफ 2 or more सबस्टन्सेस. आता या ठिकाणी याच्यात सॉल्व्हंटबद्दल मी ऑलरेडी सांगितलंय. कंपोनंट ऑफ ए सोल्युशन विच इज प्रेझेंट इन ए लार्जेस्ट प्रपोर्शन. सगळ्यात जास्त प्रमाणात जे काही असतं सोल्युशनमध्ये तर त्याला सॉल्व्हंट म्हणतात. काय काय सॉल्व्हंट बरं? तर सी वॉटरमध्ये जर पाहिलं तर वॉटर हे सॉल्व्हंट आहे.
आणि ते जे काही मीठ आहे तर ते सोल्यूट आहे. इन टिंक्चर आयोडीन अल्कोहोल इज अ सॉल्वंट. आता सोल्यूटबद्दल बघूया. अगदी साधं सोपं. ह्याचं प्रमाण सोल्युशनमध्ये कमी असतं. एक्झाम्पल जर म्हटलं तर सी वॉटर आपण घेतलं ॲज अ सोल्युशन तर त्याच्यात मीठ जे काही सॉल्ट आहे तर ते सोल्यूट आहे. सॉल्ट इज अ सोल्यूट. या ठिकाणी जर तुम्ही शुगर आणि वॉटर यांचं सोल्युशन जर घेतलं तर त्यात शुगर काय बरं तर सोल्यूट आहे. मित्रांनो, या सोल्युशनचे आपण वैशिष्ट्य पाहूया. सोल्युशन हे क्लिअर आणि ट्रान्सपरंट असतं आणि इट पासेस थ्रू फिल्टर पेपर. फिल्टर पेपर जर तुम्ही घेतला आणि त्याच्यावर जर सोल्युशन टाकलं तर ते त्या ठिकाणी त्या फिल्टर पेपरमधल्या पोर्समधून पास होत असतं. पार्टिकल हे व्हिजिबल नसतात, विशेषतः नेकेडाइजनं. बघा, पाण्यामध्ये साखर टाकली, ती विरघळल्यानंतर पूर्ण विरघळल्यानंतर तुम्हाला साखरेचे कण जे आहेत तर ते दिसणार नाहीत. अगदी मायक्रोस्कोप खाली बघितलं तर दिसतील, पण उघड्या डोळ्यांनी तरी दिसणार नाहीयेत. म्हणजे हे होमोजिनियस मिक्सचर झालेलं आहे. इवन लाईट जर तुम्ही त्याच्यातून पास केली ना तर लाईट विदाऊट स्कॅटरिंग आरपार जाईल त्या सोल्युशनमधून. म्हणजे एकंदर सोल्युशन हे होमोजिनियस मिक्सचर आहे, एकसंध असं ते मिश्रण आहे. सोल्युशनचे जर प्रकार जर पाहिले तर लिक्विड इन लिक्विड म्हणजे दोन लिक्विड त्या ठिकाणी एकमेकात आपण मिसळले ते सोल्युशन झालं. गॅस इन गॅस, सॉलिड इन सॉलिड, गॅस इन लिक्विड म्हणजे एकंदर लिक्विड इन लिक्विड म्हणजे दोन लिक्विड आपण एकत्र मिसळले. विनेगार, विनेगारमध्ये काय रे तर ॲसिटिक ॲसिड आणि वॉटर हे दोघं जण एकमेकांमध्ये मिसळले, त्याच्यापासून होमोजिनियस सोल्युशन आपल्याला किंवा होमोजिनियस मिक्सचर मिळालेलं आहे. ते एक सोल्युशन आहे. गॅस इन गॅस म्हणजे काय रे आपल्या आजूबाजूची एअर. या एअरमध्ये सगळे गॅसियस फॉर्ममधलेच आहेत ना रे. उदाहरणार्थ नायट्रोजन आहे, उदाहरणार्थ हायड्रोजन, ऑक्सिजन, ठीक आहे, किंवा आर्गॉन. तर हे सगळे जण जे काही येतं तर हे ॲज अ गॅस त्याच्यामध्ये मिसळलेलं येतं, त्याच्यापासून एक मिक्सचर बनलेलं आहे ज्याला आपण हवा म्हणतो. सॉलिड इन सॉलिड बघा, ब्रास, ब्रासमध्ये त्या ठिकाणी कॉपर आणि झिंक हे दोन जण त्या ठिकाणी एकरूप झालेले असतात, त्यांचं ते मिश्रण असतं. हे कशाचं एक्झाम्पल आहे? सॉलिड आणि सॉलिड यांच्या सोल्युशनचं. त्याच्यानंतर गॅस इन लिक्विड देखील असू शकतो. उदाहरणार्थ समजा त्या ठिकाणी क्लोरिनेटेड वॉटर, क्लोरिनेटेड वॉटरमध्ये क्लोरीन त्या ठिकाणी पंप केलेलं असतं. किंवा आपण जे काही कोल्ड्रिंक्स पित असतो तर त्या लिक्विडमध्ये त्या वॉटरमध्ये CO2 त्या ठिकाणी पंप केलेला असतो. तर हे गॅस इन लिक्विड प्रकारचं काय झालं रे सोल्युशन झालं. सॉलिड इन सॉलिडचं एक्झाम्पल पाहिलं, लिक्विड इन लिक्विडचं पाहिलं, गॅस इन गॅसचं पाहिलं, गॅस इन लिक्विडचं पाहिलं. इवन ह्याचे आणखी वेगवेगळे प्रकार देखील पाहायला भेटतात. आता आपण सस्पेन्शनबद्दल बघूया. सोल्युशन पाहिलं, होमोजिनियस मिक्सचर असतं ते. सस्पेन्शनचं काय बरं तर हे हेटेरोजिनियस मिक्सचर असतं. याचा अर्थ याच्यात आपण ज्या सॉल्वंटमध्ये सोल्यूट टाकतोय ना तर ते प्रॉपर मिक्स होत नाही, ते स्वतःची आयडेंटिटी तशीच मेंटेन करतं, ते इवन दिसतं नेकेडाइजनं. म्हणजे एकंदर द डायमीटर ऑफ द सॉलिड पार्टिकल्स इन सस्पेन्शन इज लार्जर दॅन 10⁻⁻⁴ मीटर. म्हणजे अगदी 0.1 मिलीमीटर एवढी त्याची साईज असते. आणि ही साईज जरी तुम्हाला खूप छोटी वाटत असली तरी देखील हे बऱ्यापैकी मोठे पार्टिकल असतात. आणि त्यामुळं अगदी त्या ठिकाणी हे उघड्या डोळ्यांनी देखील हे सस्पेन्शनमधले पार्टिकल तुम्हाला दिसतात. उदाहरणार्थ वाळूचे कण जर वॉटरमध्ये टाकले, इट इज एक्झाम्पल ऑफ सस्पेन्शन. सस्पेन्शनचे एक्झाम्पल पाहिल्यानंतर आपण त्याचे वैशिष्ट्य पाहूया. काय वैशिष्ट्य बरं? एकतर तुम्ही जे काही पार्टिकल साईज त्याच्यामध्ये ठेवलेली आहे तर ती मोठी आहे. दुसरी गोष्ट नेकेडाइजनं दिसते. त्याच्यानंतर ते स्वतंत्र असं अस्तित्व ठेवतं, ते मिक्स होत नाही, होमोजिनियस नसतं ते मिक्सचर. इन सस्पेन्शन दी सॉल्यूट पार्टिकल्स डू नॉट डिझॉल्व बट रिमेन सस्पेंडेड इन इट. द लिक्विड अँड सॉलिड कंपोनंट्स ऑफ सस्पेन्शन आर सेपरेटेड बाय फिल्ट्रेशन. आणि या केसमध्ये आपण या ठिकाणी पाहिलं होतं बघा, एक वैशिष्ट्य पाहिलं होतं, इट पासेस थ्रू ए फिल्टर पेपर. हे कुणाबद्दल पाहिलं होतं? सोल्युशनबद्दल. म्हणजे फिल्टर पेपर जरी तुम्ही वापरला ना तर त्या फिल्टर पेपरमध्ये देखील तुम्हाला ते जे काही सॉल्यूट पार्टिकल्स आहेत तर ते सापडणार नाही, ते निघून जातील त्या सॉल्वंटसोबत. इथं मात्र तसं नाही आहे. तुम्ही पाण्यामध्ये त्या ठिकाणी वाळूचे कण टाकले, हे सस्पेन्शनचं एक्झाम्पल आहे. आणि तुम्ही जर त्या ठिकाणी फिल्टर पेपर जर ठेवला आणि वरतून हे मिक्सचर जर टाकलं तर वाळूचे कण सगळे वर अडकतील, कारण त्यांचा डायमीटर जो आहे तो मोठा आहे, ते व्हिजिबल आहे. ठीक आहे.
इट इज हेट्रोजिनियस इन नेचर, साहजिकच असणारच हेट्रोजिनियस. आता आपण आणखी एका वेगळ्या प्रकाराबद्दल पाहणार आहोत. हे देखील हेट्रोजिनियस मिक्सचर आहे. त्याला म्हटलं जातं कोलाइड. काय म्हटलं जातं रे? कोलाइड. हे कसलं मिक्सचर आहे? हेट्रोजिनियस. ह्याच्यामध्ये पार्टिकल जे काही आहेत तर हे दिसत तर नाहीत उघड्यानं. ठीक आहे, उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. का बरं? कारण या पार्टिकलची साईज फार लहान असते. किती बरं? 10⁻⁵ मीटर. म्हणजे अगदी बोलायचं झालं तर 0.01 मिलीमीटर एवढी त्याची साईज आहे. म्हणजे आपण या ठिकाणी सोल्युशनमध्ये जी काही सॉल्यूटची साईज पाहिली होती त्याच्यापेक्षाही लहान अशी साईज कशाची असते रे? या कोलाइडमध्ये असते. उदाहरणार्थ मिल्क असो, ब्लड असो, हे कोलाइडचे एक्झाम्पल आहेत. ठीक आहे, या ठिकाणी जर पाहायचं झालं तर पोर्स ऑफ अन ऑर्डिनरी फिल्टर पेपर आर लार्जर दॅन कोलाइड द हेट्रोजिनियस मिक्सचर, देअरफॉर इट कांट बी सेपरेटेड बाय फिल्ट्रेशन. जसं आपण सोल्युशनमध्ये पाहिलं होतं ना, फिल्टर पेपर काही करू शकत नाही, त्याला आयसोलेट करू शकत नाही त्या सोल्यूटला आणि सॉल्वंटला. इथं देखील या कोलाइडमध्ये जे काही पार्टिकल्स आहेत ते इतके लहान आहेत, त्यांचा डायमीटर 10⁻⁵ मीटर आहे. त्यामुळं हे जे काही फिल्टर पेपर आहे ना, या फिल्टर पेपरचे जे छिद्र आहेत त्या छिद्रांचे डायमीटर जे आहे तर त्याच्यापेक्षाही छोटं डायमीटर या पार्टिकलचं आहे. त्यामुळे हे बिचारे पार्टिकल त्या छिद्रांमधून खाली निघून जातात. ठीक आहे, कोलाइडचे एक्झाम्पल देखील तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. कोलाइडचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहायचे तर कोलाइडचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहायचे झाले तर तुम्हाला सस्पेन्शनपेक्षा थोडेसे वेगळे कॅरेक्टरिस्टिक्स दिसतील. सस्पेन्शनमध्ये ते पार्टिकल तुम्हाला उघड्या डोळ्यांनी दिसत होते, इथं दिसणार नाहीत. दुसरं म्हणजे सस्पेन्शनमध्ये तुम्ही जर त्या ठिकाणी लाईट पास केला तर तो आरपार जाणार, इथं मात्र तसं होणार नाही. इथं त्या ठिकाणी तो लाईट जो आहे तर त्याचं स्कॅटरिंग होणार. का बरं? कारण पार्टिकलची साईज एवढी लहान आहे की अगदी लाईटच्या वेव्हलेंथच्या रेंजमध्ये आहे, त्यामुळे इथं स्कॅटरिंग होणार. इन कोलाइड द पार्टिकल्स आर स्प्रेड युनिफॉर्मली थ्रू आउट दी सोल्युशन. अगदी बरोबर आहे. हे या ठिकाणी तसं पाहायचं झालं तर हे कोलाइड जे आहे तर हे हेट्रोजिनियस मिक्सचर आहे, पण तरी देखील पार्टिकल्स इतके लहान आहेत की ते सगळीकडे पसरलेले आहेत. साईज ऑफ द पार्टिकल्स इज लेस दॅन दॅट ऑफ द पार्टिकल्स ऑफ सस्पेन्शन. पार्टिकल्स आर नॉट विजिबल विथ नेकेड आय. पार्टिकल्स स्कॅटर ए बीम ऑफ लाईट. सगळ्यात महत्त्वाचं, त्या ठिकाणी दुधामधून जर तुम्ही लाईट पास केला तर त्याची स्कॅटरिंग होणार. का बरं? कारण दूध हे कोलाइड आहे आणि कोलाइडमधले जे काही सस्पेंडेड पार्टिकल्स असतात ते खूप जास्त लहान आहेत. ए कोलाइडल सोल्युशन अपियर्स टू बी होमोजिनियस. तुम्हाला वरतून जर पाहायचं झालं तर हे सोल्युशन होमोजिनियस वाटतं, पण ते होमोजिनियस नाही आहे प्रत्यक्षामध्ये, ते हेट्रोजिनियस आहे. कळलं का? जसं सस्पेन्शन हे जाणून बुजून तुम्हाला हेट्रोजिनियस मिक्सचर लक्षात येतं, पण इथं मात्र फसगत होऊ शकते. हे आहे हेट्रोजिनियस, पण जे सोल्यूट पार्टिकल आहेत ते इतके स्मॉल असतात की ते होमोजिनियस आहे असं वाटतं. या ठिकाणी मॉलिक्युलर फॉर्म्युला हा या चॅप्टरमधला शेवटचा घटक आपल्याला शिकायचा आहे. एखाद्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तर तो कसा तयार केला जातो, मिळवला जातो. जसं की या ठिकाणी काही महत्त्वाचे कंपाऊंड बघा. मिथेन. आता मिथेन म्हटलं की आपण काय म्हणणार बरं? तर CH4. बरोबर आहे. यानंतर या ठिकाणी H2O. H2O जे काही आहे तर हे वॉटर आहे. मग मॉलिक्युलर फॉर्म्युले नेमके मिळवले कसे? तर ह्याच्यासाठी एक टेक्निक आहे मित्रांनो. काय टेक्निक आहे? तुम्हाला व्हॅलन्सी नावाचा प्रकार तर नक्कीच माहिती असेल. हा एक असा टेबल तयार करायचा, कार्बन आणि हायड्रोजन, आपण मिथेनचा फॉर्म्युला मिळवणार आहे तो. ठीक आहे. आता कार्बनचं त्या ठिकाणी व्हॅलन्सी किती आहे रे? 4 आहे. कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे, तर हायड्रोजनची किती आहे? 1 आहे. मग या ठिकाणी अशा पद्धतीनं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. कार्बन किती घ्यायचे रे? कार्बन 1 घ्यायचा आणि हायड्रोजन किती घ्यायचे? 4 घ्यायचे. इथं 1 नाही घेतला तरी देखील चालतं, कारण ते 1च कन्सिडर होतं. याचा अर्थ तुम्हाला मिथेनचा फॉर्म्युला मिळाला CH4. ठीक आहे. म्हणजे हे अगदी टप्प्यानं जर बघायचं झालं तर H2O फॉर्म्युल्याबद्दल आपण पाहूया. ठीक आहे. H2O मध्ये किंवा इथं CO2 फॉर्म्युला मिळवलेला आहे. CO2 कसा मिळवला बरं? तर हा कार्बन घेतला, हा ऑक्सिजन घेतला. कार्बनची व्हॅलन्सी किती आहे रे? 4. ऑक्सिजनची व्हॅलन्सी किती आहे? 2. मग हे किती झालं रे? C2. बरोबर आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि O4. आता तुम्हाला स्मॉलेस्ट अशी डिव्हिजिबल संख्या जर घ्यायची असेल तर ह्या 2 ह्याला जर डिवाइड केलं, इथेही 2 डिवाइड करा, म्हणजे काय झालं? C1O2. 1 घ्यायची गरज नाही, म्हणजे हे झालं CO2. H2Oचंही तसंच बघूया, H आणि O. ठीक आहे.
आता हायड्रोजनची व्हॅलन्सी किती आहे रे? 1 आहे. ऑक्सिजनची किती आहे? 2 आहे. म्हणजे एकंदर हे H2 आणि हे O1. O1 घ्यायची गरज नाही. मिळाला का H2Oचा मॉलिक्युलर फॉर्म्युला? अगदी साधी सोपी मित्रांनो ही मेथड आहे. ॲक्च्युली प्रॉपर अशा स्टेप वाईज ह्या सगळ्या गोष्टी इथं समजावून सांगितलेल्या आहेत. एकदा वाटलं तर पाहून घ्या. मी अगदी सोप्या पद्धतीनं तुम्हाला हा सगळा घटक सांगितलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला व्हॅलन्सी मात्र माहिती असणं अपेक्षित आहे. ठीक आहे, व्हॅलन्सी माहिती नसेल तर अडचण येणार. त्याच्यानंतर इथं तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जसं की आपल्याला CO2च्या बाबत C2O4 मिळालं होतं, या केसमध्ये तुम्हाला सगळ्यात छोटी संख्या इथं मिळवणं अपेक्षित आहे. त्यासाठी ह्याला 2 डिवाइड करा, याला 2 डिवाइड करा, C1O2 झालं, म्हणजेच CO2. एवढी फक्त काळजी घ्यायची. ठीक आहे. तर मित्रांनो या ठिकाणी कंपोजिशन ऑफ मॅटर हा एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आपल्या सिलेबसमधला आपण इथं संपवलेला आहे 2 लेक्चर्सच्या माध्यमातून. आशा करतो तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीनं समजलेल्या असतील. मित्रांनो याच्यानंतर जो टॉपिक आहे त्यानिमित्तानं आपली भेट होणारच आहे. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.